तर मित्रांनो, आज खूप जणांनी कॉल साइडला पैसे कमवले आणि मार्केटमध्ये तुम्ही पाहत असाल की एक कंटिन्यू जी डाउन ट्रेंड लाईन होती किंवा कंटिन्यू जी एक पॅटर्न फॉर्म होत होता. तो आज गॅप अपच्या माध्यमातून कुठेतरी ब्रेक झाला ऑलमोस्ट मार्केट आज 800 पॉइंट गॅप अप झालेलं आहे. तर आता उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं? हे आपण आज पाहूया. आता कंटिन्यू जसं तुम्ही पाहिलं असेल की न्यूज बेस जे न्यूज आली त्याच्यामुळे काय झालं मार्केटमध्ये खूप मोठा गॅप अप आला. ते इन्व्हेस्टर्स लोक आहेत त्यांना कुठेतरी असं वाटलं की आता वॉर मधनं कुठेतरी जरासा रिलीफ मिळेल. आणि मार्केटने पण आज काय केलं तर 24,000च्या वर क्लोजिंग दिली, जे ऑलमोस्ट आपलं एक मार्च महिन्यापासून जरी आपण पाहिलं, एक महिना झाला मार्केट कंटिन्युअसली 24,000, 23, 22 ऑलमोस्ट 21 पर्यंत आलं होतं, जसं जर पाहिलं गेलं तर आपण. तर आता उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं? उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. समजा मार्केट उद्या फ्लॅट ओपन होऊन डाऊन साईडला यायला लागलं. फ्लॅट ओपन होऊन जर मार्केट खाली यायला लागलं तर 23,850 या लेवलला आपण एक कॉल पुट साईडचा विचार करू शकतो आणि इथे आपली पुट साईडची एंट्री आपल्याला मिळू शकते आणि त्याचं टार्गेट काय असू शकतं तर ऑलमोस्ट 23,600, म्हणजे एक 200-250 पॉईंटचं टार्गेट आपल्याला डाऊन साईडला हे उद्या निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतं. त्यानंतर समजा मार्केट गॅप अप झालं किंवा फ्लॅट ओपन झालं, तर अशा सिनारिओमध्ये काय 24,280 ही आपल्यासाठी अपसाईडची मॅक्सिमम मुवमेंट असणार आहे. तर अपसाईडला मुवमेंट देण्यासाठी काय तर आजचा जो हाय आहे किंवा आपण असं कन्सिडर करू 24,80 ते 100 या लेवलला जर फ्लॅट होऊन ब्रेक केलं तर आपलं अपसाईडचं टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 24,280, म्हणजे 200 पॉईंटचं अपसाईडसाठी आपलं टार्गेट असणार आहे 200 ते 220 पॉईंट. समजा मार्केट गॅप अप झालं 24,200 24,300 समथिंग लेवल, तेव्हा काय करायचं आपल्याला 24,300 पर्यंतच्या लेवल पर्यंत मार्केटला येऊन द्यायचंय. कारण की खूप मोठा गॅप अप झाल्यानंतर एंट्री करणं खूप रिस्की असतं. या लेवलला येऊन द्यायचं आणि इथे आल्यानंतर इथे आपल्याला एखादी पुट साईडची अपॉर्च्युनिटी मिळते का हे पाहायचं. सिंपल ट्रेड सांगितले मी तुम्हाला. जर फ्लॅट ओपन होऊन अपसाईडला जायला लागलं तर 24,080च्या वर आपण एंटर करायचंय. समजा गॅप अप झाला मोठा तो 280 ते 300 समथिंग या लेवलला आल्यानंतर मार्केटमध्ये आपण पुट साईडसाठी विचार करायचा. मार्केट फ्लॅट होऊन जर डाऊन साईडला ब्रेक होत आहे तर 24,800चे लेवल नंतर आपण याच्यामध्ये एंटर करायचंय 24,850च्या, आणि डाऊन साईडसाठी टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 23,600. ओके, हे झालं कॉल आणि पुट साईडचं. आणि समजा मोठा गॅप डाऊन झाला उद्या, समजा मार्केट खूप गॅप डाऊन, तरी पण 23,600 या लेवल पर्यंत मार्केट येऊन द्यायचं आणि इथे आल्यानंतर एखादी अपसाईड मुवमेंट आपल्याला मिळते का हे आपण पाहायचं. हे झालं निफ्टीमध्ये. त्यानंतर सेन्सेक्स मध्ये आपण पाहूया. आता सेन्सेक्स मध्ये खूप मोठा गॅप अप झाला, ऑलमोस्ट 3,000 पॉईंट मार्केट हे वर गेलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर, समजा मार्केट ओपन झालं आणि फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप डाऊन ओपन होईल 77,300च्या खाली जर मार्केट यायला लागलं तर आपण काय करायचं, इथनं एक पुट साईडची आपली पोझिशन बनू शकते आणि ऑलमोस्ट 76,400, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 800 पॉईंटची मुवमेंट डाऊन साईडसाठी मिळू शकते. समजा गॅप डाऊन झाला खूप मोठा तरी 76,400 लेवल पर्यंत आपण काही ट्रेड घ्यायचा नाही याच्यामध्ये. कधी कधी काय होतं की असे मोठे इव्हेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्केट हे साईडवेजही होऊ शकतं. एक्सपायरी आहे त्यामुळे काय होणार की आज जेवढे पण मोठे प्रीमियम झालेले आहेत कॉल साईडचे, या साईडला मार्केट काय करणार की गॅप अप करणार आणि त्यानंतर साईडवेज होणार. आणि खूप लोक काय करणार की आज गॅप अप झाला तरी पण मार्केट थोडंसं वाढलं, मग उद्या पण पोझिशन्स घ्यायला जातील आणि त्याच्यामध्ये ट्रॅप होतील. त्यानंतर समजा मार्केट फ्लॅट ओपन होऊन अपसाईडला जायला लागलं तर 76,000 ऑलमोस्ट 700 या लेवलला जर ब्रेक केलं मार्केटने तर अपसाईडचं टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 78,500, म्हणजे 1,000 पॉईंट्स याच्यामध्ये आपल्याला अपसाईडला टार्गेट पाहायला मिळू शकतो. समजा उद्याही मार्केट 700-800 पॉईंट गॅप अप झाला आणि याच्यामध्ये आता 700-800 पॉईंट जर गॅप अप झाला तर आपल्याला एक दुसरा चान्स काय आहे 78,300 या लेवल पर्यंत मार्केट जाऊन जर डाऊन साईड येत असेल तर आपल्याला एखादी पुट साईडचे ट्रेड सेन्सेक्स मध्ये पाहायला मिळू शकते, कारण की उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी असेल. पण जर 76,000 77,600
ते 78,000 या 400 पॉईंट मध्ये जर मार्केट गॅप अप झालं तर इथे आपल्याला काही ट्रेड करायची नाही. आयदर आपल्याला अपसाईडचं ब्रेकआउट पाहिजे, आयदर आपल्याला या डाऊन साईडचा ब्रेकआउट पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला मिडलला काही ट्रेड करायचे नाहीयेत. आज तुम्ही पाहू शकता मार्केट जे इथे ओपन झालं त्यानंतर कंटिन्युअसली याच लेवल पर्यंत मार्केट खेळत राहिले. 500 पॉईंटचे मार्केटमध्ये फक्त मुवमेंट नंतर आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे उद्या ट्रेड करताना एक लक्षात ठेवा, मार्केट साइडवेज हे जाऊ शकतो. ओके, थँक्यू.